तर अमित शहांनी आंबेडकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपचा बुरखा फाटला असून आता मोदी अमित शहांवर कारवाई करणार का असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। भाजपाचे एकेकाळचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे, मला असं वाटतं आता भाजपच्या भोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे। यांचं हिंदुत्व म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी असं यांचं हिंदुत्व आहे। यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे। आपल्याखेरीज दुसरा कोणीही भविष्यामध्ये या देशामध्ये जन्माला आलाच नव्हता असं त्यांना दाखवायचं आहे। भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलंय का? कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावा तसा भाजपा कोसळतो। जो अदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो। आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित शहांवरती काही कारवाई करणार आहे का? आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे। भाजपचंच जो आतलं जे काही काळं आहे, हृदयातलं काळं हे बाहेर आलेलं आहे। तर अमित शहांच्या या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। ती जी जुनी मेंटॅलिटी आहे, ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे। त्याच्यामुळे असं नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। जे काही त्यांचे त्यावेळेसचे प्लॅन्स होते ते आताही त्यांना अंमलात न आणणं हे सगळ्यात मोठं अडचण काँग्रेस पक्ष नाही आहे, तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जळफळाट हा होत राहणार अशी परिस्थिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।